गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट वीकमध्ये आपण बघितले चेंज द व्हॉइस आणि त्यांचे सेंटेन्सेस. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही स्पेशल टाइप्स ऑफ चेंज द व्हॉइसचे सेंटेन्सेस. आणि एक एक प्रत्येकाला तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जे काही आपण टॉपिक डिस्कस करतोय, लास्ट वीकमध्ये आपण चेंज द व्हॉइस डिस्कस केला, तर चेंज द व्हॉइसमध्ये जर तुम्हाला काही क्वेश्चन आले असतील, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये तुम्ही जेव्हा सॉल्व करताय त्यावेळेस तुम्हाला जर काही क्वेश्चन आले असतील, काही डाऊट्स असतील, प्लीज ते तुम्ही आपल्या ग्रुपमध्ये पोस्ट करा. त्याचे आन्सर्स आम्ही नक्की देऊ. सर्वांनी प्रयत्न करा, तुम्ही जेव्हा सॉल्व कराल, एक्झाम्पल्स बघाल, कुठेही बघाल, ते सर्व एक्झाम्पल्स जर तुम्हाला डाऊट असतील तर कृपया सर्वांनी ते आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. आम्ही त्यांना नक्कीच आन्सर करू. ओके, चला तर आज आपण बघणार आहोत चेंज द व्हॉइस. आणि सुरुवातीला आपण काही एक्झाम्पल्स बघू, ज्या एक्झाम्पल्समधून आपण थोडीशी रिव्हिजन करू. मागच्या वीकमध्ये किंवा मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितले त्याची रिव्हिजन करूया. आणि ह्या वीकमध्ये आपण थोडे 2-3 एक्स्ट्रा टाईपचे चेंज द व्हॉइस बघणार आहोत. ओके, ऑलराईट. चला तर बघूया पहिला एक्झाम्पल. तर आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये लास्ट वीकमध्ये आपण बघितलं चेंज द व्हॉइस करताना काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला काळजी करायची आहे. सर्वात आधी, हाऊ डू वी आयडेंटिफाय इफ इट इज ॲक्टिव्ह व्हॉइस की पॅसिव्ह व्हॉइस, आणि कसं ओळखणार. सगळ्यात सोपा नियम, सगळ्यात सोपी गोष्ट, पॅसिव्ह व्हॉइस हा याच्यामध्ये नेहमी व्हर्बचा थर्ड फॉर्म असतो. जर व्हर्बचा थर्ड फॉर्म असेल तर ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये व्हर्बचा थर्ड फॉर्म कधी असतो, ज्यावेळेस ज्यावेळेस तो परफेक्ट टेन्स असतो. अँड इन इंग्लिश, in perfect tense, if it is verb's third form, then we should have, has, had before the verb, third form of the verb. मग आपण काय चेक करायचंय, जर वर्बचा थर्ड फॉर्म असेल तर त्या वर्बच्या थर्ड फॉर्मच्या आधी हॅव, हॅज, हॅड यांच्यापैकी काही आहे का, लगेच आधी. म्हणजे हॅव प्लस वर्बचा थर्ड फॉर्म, हॅड प्लस वर्बचा थर्ड फॉर्म आणि हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म. असं जर असेल तर ॲक्टिव्ह व्हॉइस, असं नसेल तर पॅसिव्ह व्हॉइस. सगळ्यात सोपं. आणि वर्बचा थर्ड फॉर्म नसेल तर तो पॅसिव्ह व्हॉइस असणारच नाही. ओके, सगळ्यात सोपं. तर मग आपण आता पुन्हा ते बघूया. तो झाला पहिला नियम, ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस कसा ओळखायचा. दुसरा, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट यांच्या जागेची अदलाबदल करायची. ओके, आणि जर सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टमध्ये प्रनाऊन वापरलं असेल तर प्रनाऊन त्याच्या जागेची अदलाबदल होताना प्रनाऊन जर सब्जेक्टिव्ह असेल तर त्याचा ऑब्जेक्टिव्ह करायचं. एक्झाम्पल आय असेल तर त्याचा मी करायचा, वी असेल तर अस करायचा. आणि जर ऑब्जेक्टचं सब्जेक्ट होत असेल तर त्याचं ऑब्जेक्टिव्ह प्रनाऊन असेल तर ऑब्जेक्टिव्ह प्रनाऊन तर सब्जेक्टिव्ह प्रनाऊन करायचं. म्हणजेच मी असेल तर आय करायचा, अस असेल तर वी करायचा, देम असेल तर दे करायचा. हा झाला दुसरा नियम. तिसरा नियम काय सांगतो की आपण ॲमिजार असेल आणि वर्बला आयएनजी असेल तर बीइंग वापरायचा. हॅव, हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म असेल तर बीन वापरायचा. म्हणजे हॅव, हॅज, बीन आणि वर्बचा थर्ड फॉर्म असं वापर करायचा. आणि सेंटेन्सच्या शेवटी ऑब्जेक्टच्या आधी फक्त बाय वापरायचा. छोटे छोटे सिंपल नियम आहेत, ज्यांचा वापर करून आपण चेंज द व्हॉइस करू शकतो. आता आपण सेम रूल वापरून वी विल चेक. फर्स्ट थिंग, which is the voice of these sentences. तर पहिलं बघूया. The teacher compared the success rate between two groups of students. थोडंसं मोठं सेंटेन्स आहे पण आपल्यासाठी रूल सेम राहणार आहे. लेट्स फाइंड आउट विच इज द वर्ब इन द सेंटेन्स. वर्ब म्हणजे काय, क्रिया दर्शवणारा शब्द. टीचर आहे का, नाही. कम्पेअर्ड असू शकतो. द सक्सेस नाही, द रेट बिटवीन ग्रुप ऑफ स्टुडंट्स नाही. तर इथे असं वाटतंय की ह्या सेंटेन्सनुसार कम्पेअर्ड जो आहे हा काय असू शकतो, हा आहे वर्ब. टीचरने काय केलंय, द टीचर कम्पेअर्ड द सक्सेस रेट बिटवीन टू ग्रुप ऑफ स्टुडंट्स. सो हिअर comparison of success rate is happening between two group of students. So compare is the verb. Who is comparing? The teacher. When we ask question who, to verb will get subject. So who is comparing? Teacher. So here the teacher becomes subject. Okay, now we'll have to identify if this sentence is of active voice or passive voice. How do we identify? Find out if it is a third form of the verb.
Compared can be second or third form of the verb. But do we have, has or had just before that? Have, has, had आहे का comparedच्या आधी? नाहीये. Then it means जर have, has, had नाहीये तर तर आपण याला म्हणू शकतो की हे पॅसिव्ह वॉइस सेंटेन्स आहे. पण त्याच्या आधी अजून काही आहे का? म्हणजे द टीचर कंपेअर्ड, याच्या आधी आपण काहीच बघितलेलं नाही. देयर इज नथिंग हिअर. ओके, म्हणजे याच्या आधी वर्बच्या थर्ड फॉर्मच्या आधी काहीतरी हेल्पिंग वर्ब पाहिजे, जसं वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, नंतर बीइंग किंवा बीन. तर अशा प्रकारचं काहीही नाहीये, म्हणजे हे सेंटेन्स पॅसिव्ह वॉइसचं असू शकत नाही. तर आपल्याला काय बघायचंय की कुठल्या टेन्सचं सेंटेन्स आहे, तर हे सिंपल पासचं सेंटेन्स असू शकतं. कारण याची स्ट्रक्चर असं आहे, सब्जेक्ट आहे आणि वर्बचा सेकंड फॉर्म आहे. कुठलंही हेल्पिंग वर्ब नाहीये, म्हणजेच हे सिंपल पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. ओके, तर आपण बघितलं सिंपल प्रेझेंट मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब 1 असतो, सिंपल पास्ट मध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब 2 असतो आणि सिंपल फ्युचर मध्ये सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस वर्ब 1 असतो. तर सब्जेक्ट प्लस वर्ब 2 अशी कन्स्ट्रक्शन किंवा असं स्ट्रक्चर असलेलं एकच टेन्स आहे आणि तो म्हणजे सिंपल पास्ट. हे आपण का विचार करतोय? कारण ज्या वेळेस आपण पॅसिव्ह वॉइस करतो, वर्बच्या थर्ड फॉर्म सोबत आधी काहीतरी हेल्पिंग वर्ब आलं पाहिजे. म्हणजे ॲम, इज, आर, नंतर बीइंग आला पाहिजे, हॅव, हॅज प्लस बीन आला पाहिजे, ऍटलिस्ट ॲम, इज, आर, वॉज, वेअर तर आलंच पाहिजे. तर त्याशिवाय ते पॅसिव्ह वॉइस होणार नाही. तर इथे मात्र तसं नाहीये, म्हणजेच हा ऍक्टिव्ह वॉइस आहे. तर मग आता आपण बघितलं, सब्जेक्ट बघितला, वर्ब बघितलं, ऑब्जेक्ट आहे द सक्सेस रेट. काय चेक करता येते? टीचर इज कम्पेअरिंग द सक्सेस रेट. नाव आता पुढचा रूल काय करायचं? द सक्सेस रेट जो आहे, ऑब्जेक्ट जो आहे त्याला सुरुवातीला आणायचं, सब्जेक्टला शेवटी न्यायचं. तर आपण स्टार्ट करूया. द सक्सेस रेट. नाव आता याच्या पुढे व्हॉट आर वी गोइंग टू यूज? हेल्पिंग वर्ब वापरायचंय. प्रेझेंट टेन्स असता तर ॲम, इज, आर वापरला असता. हा पास्ट टेन्स आहे आणि दिलेल्या सेंटेन्स मध्ये एक कुठल्याही प्रकारचे हेल्पिंग वर्ब नाहीये. म्हणून आपण जर प्रेझेंट टेन्स असेल तर ॲम, इज, आर वापरतो, पास्ट टेन्स असेल तर वॉज, वेअर आणि फ्युचर टेन्स शॅल बी किंवा विल बी. मग आता शॅल किंवा विल वापरूया, पण शॅल बी किंवा विल बी. पण आता इथे पास्ट टेन्स असल्यामुळे सक्सेस रेट आणि हा सिंग्युलर आहे. सक्सेस रेट इज अ सिंग्युलर सब्जेक्ट. नाव म्हणून आपण इथे काय वापरणार? वॉज. ओके, आणि मग वर्बचा थर्ड फॉर्म, द सक्सेस रेट वॉज कम्पेअर्ड. कोण कंपॅरिझन करत होतं? द टीचर. म्हणून आधी बाय लिहायचा, सब्जेक्टला आपण ऑब्जेक्ट बनवतोय, म्हणून the success rate was compared by the teacher, and the remaining words we can mention as it is. Okay, मग teacher पुढे between two group of students, between two group of students. ओके, सिंपल आहे. सेंटेन्स किती मोठा असू द्या, आधी मेन वर्ब शोधा. मेन वर्ब शोधल्यानंतर ऍक्टिव्ह व्हॉइस आहे का पॅसिव्ह व्हॉइस आहे तो शोधा आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट ऑब्जेक्टची अदला बदल करा. शेवटी जेव्हा ऑब्जेक्ट लिहू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये त्यावेळेस बाय वापरा आधी आणि इतर शब्द आपण जसे आहे तसे लिहून टाकू शकतो. ओके, हे झालं पहिल्या सेंटेन्सचं आन्सर. लेट्स लुक ॲट द नेक्स्ट सेंटेन्स. द नेक्स्ट सेंटेन्स इज द स्टुडंट was asking librarian for help. Now, first thing, is it an active voice ki passive voice? Let's find out. So, इथे main verb. Is this verb? No. Was asking? Yeah, asking can be verb. Librarian for help. Now, so only one word is there which is a verb. And question चा जर अर्थ बघितला, student was asking for help. एक विद्यार्थी
ग्रंथपालाकडे मदत मागत होता. तर याचा अर्थ असा होतो की आस्किंग इज अ व्हर्ब. हु वॉज आस्किंग? द स्टुडंट. मग द स्टुडंट काय झाला? सब्जेक्ट. आस्किंग झाला व्हर्ब. नाव आता काय करायचंय? आस्किंग आलाय म्हणजे क्रियापदाला आय एन जी आहे. व्हर्बचा थर्ड फॉर्म आहे का? नाही, म्हणजे हा पॅसिव्ह व्हॉइस होऊच शकत नाही. हा झाला सिंपल. आता आपण ठरवलं की हा ऍक्टिव्ह आहे, याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे. जर याचा पॅसिव्ह व्हॉइस करायचा आहे तर आधी सुरुवात फर्स्ट थिंग काय करायची? ऑब्जेक्टला सुरुवातीला आणायचं. सो आपण इथे लिहिणार की इथे ऍक्च्युली द लिहायचं राहून गेलाय, तर ठीक आहे, द असायला पाहिजे. द लायब्ररियन आधी आपण ऑब्जेक्ट लिहिलं, नंतर इथे वॉज होता म्हणून आपण वॉज वापरला, पास्ट टेन्स आहे म्हणून वॉज वापरला. ज्या वेळेस व्हर्बला आय एन जी येतं त्यावेळेस ॲमिज आर वॉज वेच्या नंतर लक्षात ठेवा बीइंग वापरायचं आहे, असं आपण बघितलंय मागच्या लेक्चर्समध्ये. जर व्हर्बला आय एन जी असेल तर पॅसिव्ह व्हॉइस होताना तसा बीइंग वापरायचा. वॉज तर आहे तसा लिहायचाच, परंतु बीइंग वापरायचा आणि नंतर व्हर्बचा थर्ड फॉर्म. तर द लायब्ररियन वॉज बीइंग आस्क्ड, the librarian was being asked for help. आता हे फॉर हेल्प जरा इथे बरं दिसतंय म्हणून आपण इथे लिहूया फॉर हेल्प आणि शेवटी बाय द स्टुडंट्स. सिंपल आहे. ओके, फक्त काय केलं? सब्जेक्ट शेवटी टाकला, ऑब्जेक्ट सुरुवातीला आणलं, वॉज होता म्हणून इथे सिंग्युलर आहे म्हणून वॉज आहे तसा लिहिला कारण हा पास्ट टेन्स आहे. व्हर्बला आय एन जी आहे म्हणून बीइंग वापरला. आस्क्ड हा क्रियापदाचा तिसरा फॉर्म, व्हर्बचा थर्ड फॉर्म, फॉर हेल्प बाय द स्टुडंट. ओके, नेक्स्ट सेंटेन्स बघूया. अ चाइल्ड कुड नॉट हॅव डन दिस मिस्चिफ. ही खोडी त्या लहान मुलाने केलेली नसेल असं आपल्याला म्हणायचंय. सो लेट्स फाइंड आउट द फर्स्ट थिंग. व्हॉट इज इट? द मेन वर्ब. अ चाइल्ड असू शकत नाही, कुड नॉट पण नाहीये, हॅव असू शकतो पण त्याच्या पुढे वर्ब आहे. मग इथे आपण बघतोय की हॅव डन याला आपण वर्ब म्हणू शकतो किंवा डनला वर्ब म्हणू शकतो आणि दिस मिस्चिफ हे ऑब्जेक्ट असू शकतं. तर हॅव डन, कुड नॉट हॅव, कोणी केली नसेल आपण वर्बला विचारूया हु हॅव नॉट डन, तर आपण इथे म्हणतोय अ चाइल्ड. ओके, चाइल्ड झाला सब्जेक्ट, हॅव डन झाला वर्ब आणि दिस मिस्चिफ झाला ऑब्जेक्ट. नाउ we have to decide whether this is a passive voice or active voice. Let's find out. Done च्या आधी do we have has लगेच म्हणजे have has आहे का? ओके, फर्स्ट थिंग डन हा पास्ट थर्ड फॉर्म आहे का? तर हो, डन हा डूचा वर्बचा थर्ड फॉर्म आहे. मग याच्या आधी लगेच हॅव हॅज ऍड आलाय का? हॅव आहे, लगेच आलाय, म्हणजे त्याचा अर्थ हे पॅसिव्ह व्हॉइस असू शकत नाही. जर पॅसिव्ह व्हॉइस असता तर इथे बीन आला असता, जे आपण त्याचं बनवणार आहे. तर आता डनच्या आधी हॅव आलाय म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस असू शकत नाही. मग आपण काय करायचं? आपला पहिला नियम, दिस मिस्चिफला सुरुवातीला आणा, ऑब्जेक्ट सुरुवातीला आणा, दिस मिस्चिफ ही खोडी. इथे काय होतं? कुड नॉट, म्हणून आपण इथे कुड नॉट आहे तसं वापरायचं आहे. कुड नॉट, पुढे वापरला हॅव, नंतर वापरला बीन. बरं, आपण हे कुड नॉट हॅव बीन असं का वापरलं? हे मेन सेंटेन्स जे होतं ह्या सेंटेन्स मध्ये हॅव डन होता, म्हणजे वर्बच्या आधी हॅव होता आणि हे नकारार्थी असल्यामुळे नॉट आलेला आहे. म्हणून मग आपण काय करायचं? कुड नॉट हॅव बीन आणि मग नंतर वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा आणि पुढे टाकायचा बाय अ चाइल्ड. एका लहान मुलाकडनं हे अशा प्रकारची खोडी करणं शक्य नाहीये आणि त्या पॅसिव्ह व्हॉइस झाला अशा प्रकारची खोडी एका लहान मुलाकडनं होणं शक्य नाही असं आपण म्हणतो. तर अशा प्रकारे म्हणजे आपण नकारार्थी वाक्य पण बघितलं, एक निगेटिव्ह सेंटेन्स पण बघितलं आणि इथे बीन टाकलाय आणि वर्बचा थर्ड फॉर्म केलाय. हे झालं पॅसिव्ह व्हॉइस सेंटेन्स. तर ज्या वेळेस ऍक्टिव्ह व्हॉइसचा पॅसिव्ह व्हॉइस करतो, सिंपल आहे. आधी पॅसिव्ह व्हॉइस आहे का ओळखा,
जर थर्ड फॉर्म असेल व्हर्बचा त्याच्या आधी लगेच हॅव हॅज हॅड आहे का चेक करायचं, आणि असेल तर ते ऍक्टिव्ह व्हॉइस असू शकतं, आणि नसेल तर चेक करा की त्या हॅव हॅज हॅडच्या आधी सॉरी व्हर्बच्या थर्ड फॉर्मच्या आधी अजून दुसरं एखादं हेल्पिंग व्हर्ब आहे का. जर नसेल तर ते ऍक्टिव्ह व्हॉइसचं असेल, आणि असेल तर मग त्याला पॅसिव्ह व्हॉइसचं म्हणू शकतो आपण. ठीक आहे. प्रेझेंट टेन्समध्ये टेन्सेसच्या रूल्स प्रमाणे फक्त वर्बचा थर्ड फॉर्म ऍक्टिव्ह व्हॉइसमध्ये वर्बचा थर्ड फॉर्म असेल तर त्याच्या आधी हॅव हॅड असायला पाहिजे. ओके, ऑलराईट. आणि कधी कधीच आपण हे सेंटेन्स बघितलं हे थोडं कॉम्प्लेक्स एवढ्यासाठी होतं कारण इथे वर्बचा आपण सेकंड फॉर्म आहे, सेकंड आणि थर्ड फॉर्म सारखाच आहे, मग आपण इथे कन्फ्युज होऊ शकतो. जर सेकंड फॉर्म असेल किंवा सेकंड आणि थर्ड फॉर्म सारखा असेल तर आधी चेक करा एखादं दुसरं हेल्पिंग वर्ब आहे का सेंटेन्समध्ये, कारण सिम्पल पास्टमध्ये सब्जेक्ट येतो आणि वर्बचा सेकंड फॉर्म येतो. जर आधी काही दुसरं असेल हेल्पिंग वर्ब तर ते सिम्पल पास्टचं असू शकत नाही. ठीक आहे. तर आपण आता ही एक्झाम्पल्स बघितली. आता दोन वेगळ्या टाईपचे आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत चेंज द व्हॉइसची, जेणेकरून तुम्हाला जर त्यांच्यात त्या एखाद्या टाईपचं एक्झाम्पल आलं एक्झामला तर तुम्ही ते आन्सर करू शकाल. ठीक आहे. ओके, okay, so let's look at the next type of change the voice sentences, and the next type is imperative sentences. We have not seen the types of sentences until now. We will be having a separate video for that. There are different types of sentences. वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्सचे टाइप्स असतात, जसं असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य, थर्ड इज इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. ती सगळी सेंटेन्सची टाइप्स जी आहेत ते आपण सेपरेट व्हिडिओमध्ये बघूया. परंतु लेट्स लुक ॲट द इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आणि त्यांचा चेंज द व्हॉइस. तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? आज्ञार्थी वाक्य. हाऊ डू वी आयडेंटिफाय इफ इट इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स ऑर नो? लक्षात ठेवा, असर्टिव्ह सेंटेन्सची सुरुवात नेहमी सब्जेक्टने होते, परंतु इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी व्हर्बने होते. व्हर्ब म्हणजे क्रियापदाने सुरुवात होणारा जर सेंटेन्स असेल तर ते इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे असं समजायचं. तर ह्या इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा चेंज द व्हॉइस कसा करायचा ते आपण आता बघूया. खूप सोपं आहे. एक्झाम्पल, समजा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स एक्झाम्पल आपण बघूया. कॅरी इट होम. हे कॅरी काय आहे? इज इट अ सब्जेक्ट? नो, कॅरी हा एक व्हर्ब आहे. ओके, क्रिया दर्शवणारा शब्द आहे. डू, चेंज, गेट किंवा थ्रो, फेकणे, डोंट असं करू नका. नंतर वर्क, काम. तर ह्या सगळ्या शब्दांचा कॅरी, डू, चेंज, गेट, थ्रो हे सगळे शब्द काय दाखवतात? दीज आर वर्ब्स. आणि जर वर्बने एखाद्या सेंटेन्सची सुरुवात होत असेल तर त्यांचा चेंज द व्हॉइस कसा करायचा हे आपण आता बघणार आहोत. ओके, मग एक छोटंसं सूत्र लक्षात ठेवा. ओके, काय असेल? ज्या वेळेस आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस करू त्यावेळेस आपल्याला चेंज करताना हे स्ट्रक्चर वापरायचं. आधी वापरायचं लेट. लेट म्हणजे लेट हे व्हर्ब आहे, पुन्हा लेट वापरायचा आहे. नंतर वापरायचा आहे ऑब्जेक्ट, वाक्यामध्ये जो ऑब्जेक्ट त्या ऑब्जेक्ट वापरायचा आहे. नंतर वापरायचं आहे बी आणि पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे व्हर्बचा थर्ड फॉर्म. तर पॅसिव्ह आपल्याला माहिती आहे व्हर्बच्या थर्ड फॉर्म शिवाय पॅसिव्ह व्हॉइस होत नाही, तर आपण तो वापरायचा आहे. तर आता हे स्ट्रक्चर वापरून लेट्स सॉल्व द एक्झाम्पल्स. मग पहिलं एक्झाम्पल आहे कॅरी इट होम, म्हणजेच हे घरी घेऊन जा. मग कॅरी इट होम ह्या सेंटेन्स मध्ये वर्ब आहे कॅरी. सब्जेक्ट आहे का? हु इज गोइंग टू कॅरी? वी डोंट हॅव इट. व्हॉट शुड बी कॅरीड? त्याचा आन्सर आहे इट. मग इट हा झाला ऑब्जेक्ट. ओके, मग सगळ्यात आधी स्ट्रक्चर प्रमाणे लेट्स राईट डाऊन लेट. मग लेट लिहिलं आपण. लेट नंतर ऑब्जेक्ट वापरायचा. इथे ऑब्जेक्ट आहे इट म्हणून आपण लिहिलं इट. जर नसेल तर काय करायचं ते आपण बघूया, पण आधी जे दिलंय त्याप्रमाणे आपण लिहून घेऊया. मग लेट इट नंतर पुढे वापरायचं आहे बी. लेट इट बी नंतर पास्ट पार्टिसिपल म्हणजेच व्हर्बचं पास्ट पार्टिसिपल तर कॅरीड. कॅरीचं पास्ट पार्टिसिपल काय होतं? कॅरीड. लेट इट बी कॅरीड
नंतर उरलेले शब्द आहे तसे लिहून टाकायचे. लेट इट बी कॅरीड होम. ओके, म्हणजेच हा झाला याचा पॅसिव्ह व्हॉइस. जर इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल तर आधी सुरुवात लेटने करायची आणि पुढे तुम्ही सेंटेन्स आहे तसं म्हणजे ऑब्जेक्ट आणि बी आणि वर्बचा थर्ड फॉर्म वापरून करू शकता. ओके, चला अजून पुढचे एक्झाम्पल बघूया म्हणजे थोडं सोपं वाटेल. नेक्स्ट आहे डू इट ॲट वन्स. ते एकाच वेळेस करून संपवून टाक, असा अर्थ होतो की हे एकाच वेळेस करा. मग इथे डू हा झाला वर्ब, हू इज गोइंग टू डू इट. आपण जर हू डू असं विचारलं, क्रियापदाला कोण करणार असा प्रश्न विचारला तर इथे आन्सर नाहीये, सब्जेक्ट नाहीये. ज्यावेळेस सब्जेक्ट दिलेला नसेल त्यावेळेस तो आपण ग्राह्य धरायचा आहे, जर आपल्याला त्याचा वापर करायचा असेल तर. नसेल तर गरज नाहीये. समजा आता इथे डू इट, मग ऑब्जेक्ट काय करायचंय ते करायचंय. इट इज डू इट म्हणजे ते करा. मग आता इट हा झाला आपला ऑब्जेक्ट. मग त्याला स्ट्रक्चर फॉलो करूया. लेट ने सुरुवात करायची. लेट ऑब्जेक्ट आहे इट, पुढे वापरायचा आहे बी. लेट इट बी. डू चं पास्ट पार्टिसिपल होतं डन. लेट इट बी डन ॲट वन्स. ठीक आहे, आपण आधी बघितल्याप्रमाणे इथे बाय वापरत नाही होत कारण इथे सब्जेक्ट दिलेला नाहीये. आपण अंदाजे लिहू शकतो, पण ह्या सेंटेन्स मध्ये अंदाजे लिहिण्याची गरज नाहीये कारण जे सेंटेन्स दिलंय, जेवढं आपल्याला दिलंय तेवढ्याप्रमाणे याचं पॅसिव्ह व्हॉइस होतोय, मग त्याची गरज नाहीये. ओके, मग नेक्स्ट आहे चेंज द व्हॉइस. बघा, चेंज द व्हॉइसच चेंज द व्हॉइस करतोय. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे का? हो, कारण याची सुरुवात कशाने होते? व्हर्बने. व्हर्ब काय आहे? चेंज. मग चेंज द व्हॉइस. काय चेंज करायचंय? द व्हॉइस. मग द व्हॉइस झाला ऑब्जेक्ट, चेंज झाला वर्ब. मग आपण काय वापरणार? लेटने सुरुवात करायची. लेटने सुरुवात केली की लेट नंतर वापरायचं ऑब्जेक्ट लेट, नंतर ऑब्जेक्ट झाला द व्हॉइस आणि पुढे काय वापरणार? बी आणि पास्ट पार्टिसिपल होईल चेंज. मग लेट द व्हॉइस बी चेंज. हा झाला याचा पॅसिव्ह व्हॉइस. पुढचं थ्रो द बॉल. मग थ्रो द बॉलचं काय होईल? आधी आपण लेट वापरणार. लेट द बॉल, पुढे वापरायचं आहे बी आणि थ्रोचं पास्ट पार्टिसिपल आहे थ्रोन. ओके, एक एक गोष्ट सांगायची राहिली. हाऊ डू वी आयडेंटिफाय की दिलेला गिवन सेंटेन्स मीन्स द गिवन सेंटेन्स इज इफ इट इज ऍक्टिव्ह व्हॉइस और पॅसिव्ह व्हॉइस. हे तर आपल्याला माहिती आहे की एका सेंटेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस जर म्हणायचा असेल तर त्याचा वरचा थर्ड फॉर्म असला पाहिजे. कॅरी हा थर्ड फॉर्म आहे का? नाही. डू हा थर्ड फॉर्म आहे का? नाही. चेंज हा थर्ड फॉर्म आहे का? नाही. थ्रो हा थर्ड फॉर्म आहे का? नाही. याचा अर्थ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स जर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असेल, म्हणजेच जर एखाद्या वाक्याची सुरुवात जर क्रियापदाने होणार असेल आणि जर ते सेंटेन्स फर्स्ट फॉर्म असेल वर्बचा तर ते ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. आणि असंच असतं, म्हणजे आपण ज्या ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये एखादा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स बोलतो त्याचा फर्स्ट फॉर्मच वापरतो. वर्बचा आपण नेहमी फर्स्ट फॉर्म वापरतो. ओके, त्यामुळे हे इझी आहे. हे सेंटेन्सचा ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे ओळखणं फार इझी आहे. आणि तुम्ही बघाल तर कॅरीचा आपण कॅरीड केला, डूचा डन केला, चेंजचा चेंज केला, म्हणजे आपण प्रत्येकाचा थर्ड फॉर्म करतोय, पास्ट पार्टिसिपल करतोय. म्हणून हे शोधणं ऍक्टिव्ह व्हॉइस आहे की पॅसिव्ह व्हॉइस आहे खूप सोपं आहे. पॅसिव्ह व्हॉइस नेहमी वर्बच्या थर्ड फॉर्मनेच होतो. तर जर वर्बचा थर्ड फॉर्म असेल तर आपण म्हणू शकतो की पॅसिव्ह व्हॉइस आहे. पण इम्पेरेटिव्ह सेंटेन्सची सुरुवात ही नेहमी वर्बच्या फर्स्ट फॉर्मनेच होते, पास्ट पार्टिसिपलने होत नाही. ठीक आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये. ठीक आहे, नेक्स्ट डोंट टच इट. मग इथे आपण वापरणार लेट. लेट वापरला, ऑब्जेक्ट आहे इट, मग इट वापरायचा म्हणून लेट इट, पुढे वापरला बी. ओके, इथे वर्ब काय माहिती? इथे वर्ब टच आहे, डोंट नाहीये, इथे वर्ब टच आहे. किंवा मग नकारार्थी वाक्य असताना डोंट वापरलंय. मग लेट इट बी, पुढे वापरणार डोंट होता म्हणून नॉट वापरायचा आहे, नॉट टच्ड. लेट इट बी नॉट टच्ड.
आपण एखाद्या पार्कमध्ये गेलो किंवा कुठल्या एखाद्या ठिकाणी गेलो, तिथे डूज आणि डोंट्स अशी लिस्ट असते. ते सगळे सेंटेन्सेस इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असू शकतात. मोस्ट ऑफ द सेंटेन्स इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असतात. मग आपण एखाद्या पार्कमध्ये गेलो, तिथे लिहिलंय की डोंट टच इट. एखादं तिथे फ्लावर असेल, डोंट टच इट असं लिहिलं असेल, तर नकार वापरायचा होता. टच इट हे झालं सेंटेन्स किंवा टच इट हे झालं एक इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. पण टच करू नका असं कसं म्हणणार की डोंट टच इट, म्हणून इथे नॉट टाकण्यासाठी डू वापरलाय, डोंट टच इट. मग आपण इथे म्हणून हा टच हे व्हर्ब आहे, म्हणून आपण लेट इट बी नॉट वापरला आणि डू काढून टाकला. लेट इट बी नॉट टच असं लिहिलं. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल आहे वर्क हार्ड. आता वर्क हार्ड इथे तुम्ही बघाल की हे थोडंसं डिफरंट आहे. वर्क हार्ड मध्ये इथे म्हणजे आपल्याला ना सब्जेक्ट आहे ना ऑब्जेक्ट आहे. मग अशा टाईपच्या सेंटेन्सेसचं काय करायचं, तर इथे आपण सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्ट अज्युम करू शकतो. म्हणजेच एक्झाम्पल बघूया. आता सुरुवात तर याची आपण लेटनेच करूया, परंतु इथे लेट नंतर ऑब्जेक्ट वापरायचा आहे. मग इथे आपण अज्युम करून घेऊ शकतो. ज्यावेळी दिलेलं नसेल तर आपण काहीही अज्युम करू शकतो. आपण लेट इट बी वर्क हार्ड असंही म्हणू शकतो, लेट मी वर्क हार्ड असंही म्हणू शकतो आपण. ओके. तर लेट इट बी वर्कचा थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल वर्क हार्ड. ओके. आणि तशाच प्रकारे गेट आउट किंवा आता हे वर्क हार्ड हे थोडं सेंटेन्स बरोबर वाटत नाही. आपण अजून चांगल्या प्रकारे कसं करू शकतो, आपण एखाद्याला सल्ला देतो, राईट, वर्क हार्ड. मग आपण असंही म्हणू शकतो. इथे आपण कोणाला तरी सल्ला देतोय असं जर आपल्याला सांगायचं असेल तर अजून चांगल्या प्रकारे आपण असं करू शकतो. यू म्हणजे आपण समोरच्याला सल्ला देतो. यू आर ऍडवाइज्ड टू वर्क हार्ड. अशा प्रकारे आपण सेंटेन्स करू शकतो. आपण इथे काय केलं, इथे यू आर ऍडवाइज्ड वापरला. याच्यामुळे काय झालं, हे पॅसिव्ह वॉइस झालं. कारण यू आर ऍडवाइज्ड म्हणजे आपण यू म्हणजे समोरच्याला सल्ला देतो आपण असं अज्युम केलं आणि यू आर ऍडवाइज्ड वापरलं. म्हणजे आपण इथे पास्ट टेन्स केलंय, पॅसिव्ह वॉइस केलाय आणि टू वर्क हार्ड आपण आहे तसं लिहिलं. ओके. मग तुम्हाला सल्ला दिला जातोय. आधी आपण काय म्हणतोय, वर्क हार्ड, तू खूप मेहनत कर असं आपण म्हणतोय. नंतर आपण काय म्हणतो, तुम्हाला सल्ला दिला जातो माझ्याकडून की तू मेहनत कर. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की आपण हे दोन्ही प्रकारे करू शकतो. जर आपल्याला एखाद्या व्यक्तीवरती त्याचा फोर्सफुली एखाद्या व्यक्तीवरती फोकस टाकायचा असेल तर आपण असं सुद्धा म्हणू शकतो की यू आर ऍडवाइज्ड टू वर्क हार्ड, ही वॉज ऍडवाइज्ड टू वर्क हार्ड असे आपण म्हणू शकतो. तर इम्पॉर्टंट काय आहे की जर पॅसिव्ह वॉइस करताना आपण एकतर जे आहे रूल त्याच्याप्रमाणे करू शकतो किंवा आपण यू आर ऍडवाइज्ड टू अशा प्रकारचे कन्स्ट्रक्शन वापरू शकतो. पुढचं पण एक्झाम्पल तसंच आहे. गेट आउट. आपण गेट आउट हा सल्ला नाही देत, म्हणजे देऊ शकतो पण सहसा जनरली काय असतं, गेट आउट म्हणजे एक ऑर्डर असते. टीचर स्टुडंटला बोलतात गेट आउट. तर हे झालं एक्झाम्पल. आपण कसं म्हणणार, इथे आपण असंही म्हणू शकतो की लेट इट गेट आउट, लेट इट बी गेट आउट असंही म्हणू शकतो. किंवा यू आर ऑर्डर्ड. आर का वापरलंय, कारण इथे जे वर्ब आहे हे कसं आहे, वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे म्हणून प्रेझेंट टेन्स. यू आर ऑर्डर्ड टू गेट आउट. तुम्हाला आज्ञा दिली जाते बाहेर जाण्याची. तर यू आर ऑर्डर्ड, यू आर ऍडवाइज्ड किंवा यू आर सजेस्टेड अशा प्रकारचे आपण कन्स्ट्रक्शन वापरू शकतो ह्या टाईपच्या सेंटेन्सेसचं पॅसिव्ह वॉइस करण्यासाठी. ओके. मग यू आर ऍडवाइज्ड हाच एक पॅसिव्ह वॉइस झाला. पुढचं तुम्ही टू वर्क हार्ड, टू गेट आउट हे असं लिहू शकतात. ऑलराईट. तर हा एक वेगळा प्रकार आहे, वेगळ्या टाईपचं सेंटेन्स आहे. हेच आपल्याला बघायचं होतं. याची पुन्हा प्रॅक्टिस करा. इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स पोस्ट इट इन आवर ग्रुप चॅट अँड वी विल आन्सर. ओके. आता एक नेक्स्ट टाईप सेंटेन्स बघूया. त्याला आपण म्हणतो इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थी वाक्य.
ओके. ओके, चला तर आता आपण बघूया की इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, जे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतील, प्रश्नार्थी वाक्य असतील, त्यांचा चेंज द वॉइस कसा करायचा. तुम्ही आता एवढे सेंटेन्स बघितल्यानंतर, एवढी प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही आता बऱ्यापैकी चेंज द वॉइसचं तुम्हाला अंडरस्टँडिंग आलं असेल आणि तुम्ही आता एक्सपर्ट झाला असाल. तर आता थोडंसं अजून एक पुढची स्टेप बघूया, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. आणि प्रश्नार्थक वाक्यांमध्ये आपण ही सुद्धा वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचा प्रश्न असू शकतो किंवा पॅसिव्ह व्हॉइस असू शकतो. सो द इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस कॅन ऑल्सो बी ऑफ ऍक्टिव्ह व्हॉइस ऑर ऑफ पॅसिव्ह व्हॉइस. मग पुन्हा यांचा ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस कसा ओळखायचा? पुन्हा हे सगळ्यात सोपं आहे. प्रश्न इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस आर ऑफ टू टाइप्स, वर्बल क्वेश्चन्स ज्यांचा आन्सर येस किंवा नो असतं आणि WH क्वेश्चन. मग आता आपण सुरुवातीला वर्बल क्वेश्चन्स बघूया. वर्बल क्वेश्चन्स मध्ये काय असतं? कुठल्याही क्वेश्चनची सुरुवात कशाने होते? एका हेल्पिंग वर्बने होते. डू, डज, डिड, एम, इज, आर, वॉज, वेअर, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, हॅव, हॅज, हॅड, शाल, विल अशा प्रकारे जी काही हेल्पिंग वर्ब असतात त्यांनी क्वेश्चनची सुरुवात होते आणि यांचे आन्सर येस किंवा नो असतं. तर आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ओळखायचा कसा? पुन्हा तोच रूल. जर व्हर्बचं थर्ड फॉर्म पास्ट पार्टिसिपल असेल आणि त्याच्या आधी हॅव, हॅज, हॅड आला असेल तर प्रेझेंट ऍक्टिव्ह व्हॉइस. आणि जर वर्बचा थर्ड फॉर्म असेल आणि त्याच्या आधी म्हणजे कुठलाही हॅव, हॅज, हॅड आला नसेल किंवा कुठलाही पास्ट कुठलाही हेल्पिंग वर्ब नसेल तर तो ऍक्टिव्ह व्हॉइस तर तो पॅसिव्ह व्हॉइस असेल. ओके, तर आता आपण हे एक करून बघूया म्हणजे तुम्हाला समजेल. एक्झाम्पल, डज ही हेल्प यू. इथे डज आलाय. डज केव्हा वापरतो आपण? क्रियापदाला एस किंवा येस प्रत्यय केव्हा लावतो? ज्यावेळेस तो सिंपल प्रेझेंट टेन्स असेल. इथे बघूया, इथे डज वापरलाय. आपण जेव्हा एखाद्या सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसेल त्यावेळेस आपण डू, डज, डिडचा वापर करतो. जसं इथे प्रश्न विचारायचा आहे, ही हेल्प्स यू, हे नॉर्मल सेंटेन्स झालं असतं, पण डज वापरून आपण प्रश्न केलाय, डज ही हेल्प यू, म्हणून ह्या वर्बचा एस किंवा एस आपण क्वेश्चन मध्ये वापरलाय, म्हणजे डज मध्ये वापरलाय. डू ऐवजी डज वापरलाय. आपण डू ही हेल्प यू म्हणत नाही, आपण काय म्हणतो? डज ही हेल्प यू. कारण ही हा थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, म्हणून आपण प्रश्न विचारताना आधी डज लिहायचा आणि डू, डज, डिड वापरल्यानंतर नेहमी वर्बचा मेन फॉर्म वापरतो आपण, म्हणून इथे ह्या वर्बचा मेन फॉर्म वापरलाय. सिंपल आहे. हा प्रश्न आहे, याच्यामध्ये डज वापरलाय सुरुवातीला. डज जर वापरला असेल तर डू, डज, डिड डू आणि डज हे प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस आहेत आणि याच्यामध्ये वर्बचा थर्ड फॉर्म येणार नाही कधी. कारण जर हे सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्स असतो तिथे हॅव किंवा हॅज आला असता. ठीक आहे, मग हॅज ही हेल्प यू असं आलं असतं, हॅज ही हेल्प यू असं आलं असतं. परंतु इथे तसं नाही आलंय. डू किंवा डज आला असेल तर तो ऍक्टिव्ह व्हॉइसचा प्रश्न असेल. त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना काय करायचंय? सगळ्यात सोपं करायचंय. आपण जसं आधी करतो तसंच करायचंय. ऑब्जेक्टला सब्जेक्टच्या ठिकाणी आणायचं, सब्जेक्टला ऑब्जेक्टच्या ठिकाणी न्यायचं. परंतु इथे डू किंवा डज जो आहे हा त्या ऑब्जेक्ट प्रमाणे चेंज होईल. इथे हेल्प हे वर्ब आहे. हु इज हेल्पिंग? ही. आणि कोणाला हेल्प करतोय? यू, म्हणजे तुला हेल्प होते. मग यू ला सुरुवातीला न्यायचं, ही ला शेवटी न्यायचंय. मग इथे ज्यावेळेस आपण यू सुरुवातीला आणणार आहे त्यावेळेस लक्षात ठेवा, डू, डज, डीड जर क्वेश्चनची सुरुवात होत असेल तर एमिज, आर आणि वॉज, वेअर यांचा वापर करायचा आहे पॅसिव्ह व्हॉइस होताना. मग डू आणि डज हे प्रेझेंट टेन्स आहे म्हणून एमिज, आर वापरायचा आहे. एमिज, आर पैकी कोणतं निवडायचं हे ऑब्जेक्ट वरून ठरेल. परंतु डू आणि डज साठी आपण क्वेश्चन जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस करू त्यावेळेस एमिज, आरची सुरुवात करायची आणि डीड जर असेल तर वॉज किंवा वेअरने सुरुवात करायची. आता इथे डज आहे म्हणून आपण इथे एमिज, आर पैकी वापरणार आहे. मग यू साठी काय वापरणार? आपण आर वापरणार. वाक्याचा अर्थ बदलायचा नाही म्हणून आर वापरला. इथे आर च्या पुढे यू लिहिला, आर यू. पुढे वर्बचा थर्ड फॉर्म आर यू हेल्प, आर यू हेल्प. पुढे बाय वापरायचा आहे आणि ही हा प्रनाउन आहे म्हणून त्याचं ऑब्जेक्टिव्ह प्रनाउन लिहिलं हिम आणि शेवटी क्वेश्चन मार्क. आर यू हेल्प बाय हिम.
इथे डज काढून टाकला कारण आपण इथे आर वापरलाय. आता इथे आर भेटलाय म्हणजे डू डजची गरज नाहीये, तो निघून जाणार. डू डज हे निघून जाणार, त्यांची जागा ॲमीज आर किंवा वॉज वेअर घेणार. हे एक सेंटेन्स बघितलं. नेक्स्ट एक सेंटेन्स बघूया, ते सुद्धा डीडने सुरू होते. डीड ही डू दिस वर्क, त्याने हे काम केलंय का. मग इथे आपण डू, हु इज डुईंग इट, ही. मग ही झाला सब्जेक्ट, डू झाला वर्क, दिस वर्क झालं ऑब्जेक्ट. मग दिस वर्कला सुरुवातीला आणायचंय, मात्र इथे काय आहे डिड, म्हणजे डिड म्हणजे पास्ट टेन्स. डू डज आला तर ॲमिजार घ्या, डिड आला तर वॉज. म्हणून आपण इथे काय घेणार, आधी घेणार दिस वर्क. मग काय आहे, दिस वर्क आहे ऑब्जेक्ट, म्हणून दिस वर्क हे एकच आहे, म्हणून सिंग्युलर असल्यामुळे वी आर गोइंग टू यूज वॉज. नंतर दिस वर्क. हे जे हेल्पिंग वर्ब आहे, हेल्पिंग वर्बने सुरुवात करायची, कारण हा वर्बल क्वेश्चन आहे. आपल्या क्वेश्चनचा किंवा सेंटेन्सचा टाईप बदलला नाही पाहिजे. हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणून आपण हेल्पिंग वर्बने सुरू करणार. वॉज दिस वर्क, ऑब्जेक्टला घेतलं सुरुवातीला, वॉज दिस वर्क. पुढे काय करायचंय, पुढे काय करणार, वॉज दिस वर्क. डूचा काय करणार आपण, पास्ट पार्टिसिपल, वर्कचा थर्ड फॉर्म. वॉज दिस वर्क डन, पुन्हा परत बाय हिम आणि क्वेश्चन मार्क. वॉज दिस वर्क डन बाय हिम. प्रश्नाचा अर्थ बदललाय का, नाही, प्रश्न तोच आहे, फक्त आपण तो पॅसिव्ह वॉइस मध्ये सांगतोय. हे झालं डू आणि डीड, डू डज आणि डीड साठी. डू डज आलेला असेल तर ॲमिजारने सुरुवात करा पॅसिव्ह वॉइस करताना. डीड आला असेल तर वॉज वेअरने सुरुवात करा. ॲमिजार किंवा वॉज वेअर कसं डिसाईड करायचं, ते डू डज डीड वरून. आणि नंतर ॲमिजार पैकी कोणता वापरायचा, ते आपण ऑब्जेक्ट जे सुरुवातीला घेतोय त्यानुसार ठरवायचं. ओके, आता पुढचा टाईप बघूया. जर ॲमिजार आणि वॉजवेअरनेच क्वेश्चनची सुरुवात झाली असेल तर मग काय करायचं. जर ॲमिजार किंवा वॉजवेअरने सुरुवात झाली असेल तर लक्षात ठेवा, ॲमिजार आणि वॉजवेअर हे ऍक्टिव्ह व्हायच्या सेंटेन्स मध्ये तेव्हाच येतात ज्यावेळेस ते कंटिन्युअस टेन्स सेंटेन्स असतं. कंटिन्युअस टेन्स म्हटलं की आपण त्याला आयएनजी प्रत्यय लावतो. जसं आपण म्हणतो की वी आर लर्निंग, मग इथे आर आलाय आणि क्रियापदाला आयएनजी आलाय. दे वर फायटिंग, मग वर हा वर नंतर आपण आयएनजी वापरलाय. म्हणजे अशा प्रकारचं कन्स्ट्रक्शन केव्हा येतं, ज्यावेळेस ते कंटिन्युअस टेन्स असेल तेव्हा. मग याच्या पुढे काय करायचं आपण पॅसिव्ह वॉइस करताना असर्टिव्ह सेंटेन्सचा, आपण फक्त बीइंगचा वापर करायचो. इथेही तेच करायचं आहे, बीइंगचा वापर करायचा आहे, कारण क्रियापदाला आयएनजी आहे. मग बघूया एक दोन सेंटेन्स आपण म्हणजे समजेल आपल्याला. आर यू डुईंग दिस वर्क, इथे डुईंग हा झाला वर्क, कारण वर्कला आयएनजी आलाय. मग आर यू डुईंग दिस वर्क, मग हु इज डुईंग, यू, आणि दिस वर्क झाला ऑब्जेक्ट. मग आता काय करायचं, पॅसिव्ह वॉइस करताना ऑब्जेक्टला आणा सुरुवातीला, दिस वर्क. ओके, दिस वर्क हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, दिस वर्क आहे सिंग्युलर. ओके, दिस वर्क घेतलं सुरुवातीला, पण क्वेश्चनची सुरुवात कशाने करणार, दिस वर्क हे सिंग्युलर आहे म्हणून आपण इथे इज वापरणार. इज, आर वापरणार नाही, इज दिस करणार आपण. इज दिस वर्क, कारण इथे सिंग्युलर आहे. इथे आर वापरला होता कारण सब्जेक्ट जो होता तो यू होता, मग यूच्या पुढे आर वापरतो. यू इज नाही म्हणत आपण, यू आर म्हणतो, म्हणून इथे आपण आर वापरला होता. आणि आपण जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस करतोय ऑब्जेक्टला सुरुवातीला आणलं, सब्जेक्ट बनवलं, म्हणून इथे इज दिस वर्क लिहिला. इज दिस वर्क, नंतर कंटिन्युअस टेन्स असल्यामुळे बीइंग वापरायचा. बीइंग सगळ्यात महत्वाचं, बीइंग वापरला. बीइंग डू आणि पास्ट पार्टिसिपल वर्बचा थर्ड फॉर्म बीइंग डन, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण. हे इज दिस वर्क बीइंग डन, आणि पुढे काय करायचं, सब्जेक्टला सुरुवातीला नेऊन ऑब्जेक्ट बनवलं, म्हणजे ह्या यूला शेवटी दिलं आणि बाय यू असं वापरलं. मग इज दिस वर्क बीइंग डन बाय यू. ओके, बीइंग वापरला कारण हे कंटिन्युअस टेन्स आहे. ठीक आहे. मग वॉज शी रीचिंग, नेक्स्ट सेंटेन्स आहे वॉज शी रीडिंग अ नॉवेल. मग रीड हा काय झाला वर्ब, हु इज रीडिंग, शी, अँड अ नॉवेल झाला ऑब्जेक्ट. मग सिंपल आहे, पुन्हा परत तेच ट्राय करूया. आपण अ नॉवेल सुरुवातीला आणूया, अ नॉवेल सुरुवातीला आणूया, पण इथे वॉज आहे. मग इथे वॉज वापरणार की वेअर, सिंग्युलर असेल तर वॉज, प्लुरल नंतर वेअर. मग
आपला आन्सर असेल वॉज. का इथे सिंगल नॉवेल आहे, म्हणजेच वॉज अ नॉवेल. इथे आयएनजी आलाय वर्बला म्हणून इथे बीइंग वापरायचा. वॉज अ नॉवेल बीइंग रीडचा थर्ड फॉर्म रेड. वॉज अ नॉवेल वॉज बीइंग रेड बाय. इथे शीचा काय होईल हर. ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन आणि क्वेश्चन मार्क. ओके, तर हे जे दोन सेंटेन्सेस होते, ह्या दोन क्वेश्चनची सुरुवात ॲमिजार किंवा वॉज वेअरने होत होती. म्हणजेच हे सेंटेन्सेस जे आहे हे कंटिन्युअस टेन्सचे होते. ॲमिजार किंवा वॉज वेअरने सुरुवात होते, वर्बला आयएनजी आलाय, म्हणजेच हे सेंटेन्सेस प्रेझेंट कंटिन्युअस किंवा पास्ट कंटिन्युअसचे होते. म्हणून आपण यांचा पॅसिव्ह व्हॉइस करताना बीइंगचा वापर केलाय. ओके, एकदा पुन्हा रिपीट करू. डू डज डीड असेल तर ॲमिजार आणि वॉज वेअर काळानुसार वापरायचे. ॲमिजार किंवा वॉज वेअरने जर क्वेश्चन सुरुवात होत असेल तर त्याच्या पुढे बीइंग वापरायचं आहे, कारण इथे वर्बला आयएनजी आलेला असेल. नेक्स्ट सेंटेन्स आर यू हेल्प बाय. आता नेक्स्ट टाईप कोणता असेल परफेक्ट टेन्स. आपण डू डज डीड बघितलं जे सिंपल पास्ट किंवा सिंपल प्रेझेंटचे होते. नंतर पास्ट कंटिन्युअस आणि प्रेझेंट कंटिन्युअस बघितले. आता बघूया परफेक्ट टेन्स. जर सेंटेन्सची सुरुवात हॅव हॅज हॅडने झाली असेल तर ते आणि वरचा थर्ड फॉर्म आला असेल तर ते परफेक्ट टेन्सचे सेंटेन्स असू शकतात. तर इथे बघा तुम्ही हॅज ही हेल्प यू. आपण काय म्हटलंय हॅज ही हेल्प यू हे झालं सेंटेन्स. मग याच्यामध्ये हेल्प काय झाला वर्ब. मग हू इज हेल्पिंग ही आणि यू झाला ऑब्जेक्ट. म्हणून आपण सुरुवातीला काय करायचं सगळ्यात आधी आपण यूला शेवटी सुरुवातीला आणायचं यू. बरं, आपण बघितलंय ज्या वेळेस आपण परफेक्ट टेन्सचा पास्ट पॅसिव्ह व्हॉइस करतो त्यावेळेस आपण काय वापरतो बिन. BEEN बिन वापरतो. इथेही तेच करायचे आपल्याला. परफेक्ट टेन्स असल्यामुळे आपल्याला बिन वापरायचं BEEN. तर आता इथे यू वापरलाय, मग आपण इथे यूच्या आधी आपण काय वापरणार हॅज वापरणार की हॅव. आपण हॅव वापरतो. म्हणून आपण इथे हॅव किंवा हॅज हे दिलेल्या कर्त्यानुसार सब्जेक्टनुसार चेंज करायचे. म्हणून हॅव यू लिहिलं आपण हॅव यू. पुढे काय हॅव यू बीन वापरायचं आहे बीन. वर्बचा थर्ड फॉर्म पास्ट पार्टिसिपल. हॅव यू बीन हेल्प बाय हिम. हिला ऑब्जेक्ट बनवलं आणि क्वेश्चन मार्क टाकलं. सोपं आहे. ऑब्जेक्टला सुरुवातीला आणा, त्याच्या आधी हॅव किंवा हॅज सिलेक्ट करा जो त्याला साजेसा असेल असा. इथे यू होता म्हणून हॅव वापरला. आय असं तरी हॅव वापरला असता. ही शी इट असं तर हॅज वापरला असता. तशाच प्रकारे पुढे परत बीन वापरला अँड देन वर्बचा थर्ड फॉर्म सब्जेक्टला शेवटी नेलं बाय वापरला बस झालं. नेक्स्ट सेंटेन्स हॅड ही फिनिश द वर्क. पुन्हा पण आयडेंटिफाय करूया. इथे फिनिश्ड आलाय, वर्क काय आहे फिनिश्ड. हू ही मग आणि द वर्क झाला ऑब्जेक्ट. पण इथे मेन काय आलंय हॅड आलाय. हॅड आलाय म्हणजेच हा आहे पास्ट परफेक्ट टेन्स. मग आपण याचं काय करायचं इथे सुद्धा हॅड वापरायचा. पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये सोपं आहे, फक्त हॅडच आहे. हॅव हॅज असं काही नाही. हॅड का कोणताही सब्जेक्ट आला तरी हॅड. मग हॅड द वर्क. हॅड द वर्क आपण ऑब्जेक्टला सब्जेक्ट बनवलं. हॅड द वर्क आणि महत्वाचं बीन. का कारण परफेक्ट टेन्स आहे म्हणून. हॅड द वर्क बीन फिनिश्ड. वर्कचा थर्ड फॉर्म वापरायचा आहे पॅसिव्ह व्हॉइस करताना. हॅड द वर्क बीन फिनिश्ड बाय. हिचा काय होईल हिम आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ओके, इथे वर्कचा थर्ड फॉर्म आपण हॅज आणि वर्कचा थर्ड फॉर्म हॅड आणि वर्कचा थर्ड फॉर्म होता म्हणून. हे जर क्वेश्चन आहे म्हणून अशी रचना आहे. जर आपण हे सेंटेन्स असर्टिव्ह टाइप मध्ये बघितले तर हे असं होणार ही हॅज हेल्प यू. ही हॅड फिनिश द वर्क. असे सिंपल सेंटेन्स झाले असते असर्टिव्ह सेंटेन्स. हे प्रश्न आहे म्हणून आपल्याला येस किंवा नो म्हणजे व्हर्बल क्वेश्चन विचारायचे म्हणून आपण काय करतोय जो हॅव हॅज किंवा हॅड आहे याला सुरुवातीला घेतो, लगेच सब्जेक्ट घेतो आणि वरचा थर्ड फॉर्म घेतो. म्हणजे स्ट्रक्चर बघून तुम्ही ओळखू शकता की हा कुठल्या टाईपचा किंवा कुठल्या टेन्सचा सेंटेन्स आहे. नाही लक्षात आलं तरी लक्षात ठेवा हॅव हॅज हॅडने सुरुवात झाली असेल तर काय करायचंय फक्त ऑब्जेक्ट सुरुवाती लिहायचा. ऑब्जेक्टनुसार आपण इकडे हॅव हॅज लिहायचा. पास्ट टेन्स मध्ये सोपं फक्त हॅडच वापरायचा आहे. नंतर फक्त सब्जेक्ट, नंतर बीन वापरायचा आहे
वर्बचा थर्ड फॉर्म आणि बाय आणि सब्जेक्टला ऑब्जेक्ट बनवायचं, एवढंच आहे. ओके. आता नेक्स्ट बघूया, शाल विल किंवा कॅन कुड असं आलं असेल तर काय करायचं. मग इथे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅन ही डू दिस वर्क. मी सगळ्या ठिकाणी दिस वर्क किंवा हेल्प असं वापरलंय कारण हे समजायला सोपं जावं म्हणून. मग कॅन ही डू दिस वर्क, मग कॅन ही डू दिस वर्कचं कसं करणार, इथे सुद्धा तसंच आहे. आपण काय करणार, दिस वर्कला सुरुवातीला आणणार. ओके, दिस वर्क आणि कॅन आहे तसा लिहायचा. कॅन दिस वर्क, फक्त मात्र पुढे बी वापरायचा. दिस वर्कच्या नंतर बी वापरायचा. कॅन दिस वर्क बी डन आणि बाय आणि हिम. तर लक्षात ठेवा, शाल विल कॅन कुड मे माइट मस्ट असं आलं तर फक्त बी वापरायचंय पॅसिव्ह वर्ड्स करताना. मग इथे तसंच, विल यू टीच द चाइल्ड, टीच हा वर्ब आहे. मग आपण काय केलं, विल हा असाच लिहिला, विल द चाइल्ड, विल द चाइल्ड, पुढे बी वापरलाय, बी महत्वाचा आहे. विल द चाइल्ड बी, टीचचं काय होईल, टॉट, टीचचा थर्ड फॉर्म, पॅसिव्ह वॉइस करताना नेहमी थर्ड फॉर्म, विल बी टॉट बाय यू आणि शेवटी क्वेश्चन मार्क. ओके, कॅन कुड मे माइट किंवा शाल विल आलं तर फक्त बी वापरायचं आहे, म्हणजेच एक्स्ट्रा शब्द तेवढाच येईल. ऍक्टिव्ह सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टची अदला बदल करायची पॅसिव्ह वॉइस करताना आणि शेवटी बाय वापरायचा आणि वर्बचा थर्ड फॉर्म वापरायचा. तर कॅन ही डू दिस वर्क, कॅन दिस वर्क बी डन बाय हिम. विल यू टीच द चाइल्ड, विल द चाइल्ड बी टॉट बाय यू. सिंपल आहे. तर हे झाले व्हर्बल क्वेश्चन्स. ह्या व्हर्बल क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस करताना आपण थोडेसे वेगळे टाईप बघितले. आधी बघितलं डू डज डीडने जर सेंटेन्सची सुरुवात झाली तर काय करायचं, एम आर वॉज वरने सुरुवात झाली तर काय करायचं, हॅव हॅज हॅडने सुरुवात झाली तर काय करायचं, आणि शाल विल किंवा कॅन कुड अशा टाईपच्या हेल्पिंग वर्बने सुरुवात झाली तर काय करायचं. हे सगळ्यांचा आन्सर येस किंवा नो असेल. पण आपण पॅसिव्ह वॉइस करताना म्हणजे ह्या टाईपच्या व्हर्बल क्वेश्चनचा आपण पॅसिव्ह वॉइस कसा करायचं ते बघितलं. आता बघूया WH क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा. ओके, ओके. चला आता आपण नेक्स्ट टाईपचे सेंटेन्स बघूया, इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस. आणि इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये WH टाईपचे क्वेश्चन बघूया आणि WH टाईपच्या क्वेश्चनचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा ते बघायचंय. मग आता आपण दिलेली जी सेंटेन्स आहे ही बघा सगळी WH ने सुरू होत आहे. हू, व्हॅन, व्हॉट, हाऊ. जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात WH वर्ड यांच्यापैकी एखाद्याने झाली असेल तर आपण त्याला WH क्वेश्चन म्हणतो. आणि याचा आन्सर येस किंवा नो असू शकत नाही, याचा आन्सर डिस्क्रिप्टिव्ह असेल, ऍटलिस्ट वन वर्ड तरी नक्की असेल. मग पहिला सेंटेन्स बघूया, हू हॅज डन दिस वर्क. एक पुन्हा सिंपल आहे, आपले रूल्स तेच आहेत, फक्त हा प्रश्न जो आहे वाक्य सेंटेन्स जे आहे दॅट इज ऑफ इंटरोगेटिव्ह सेंटेन्स टाईप. बाकी रूल तर सेम राहणार. मग आपण काय करायचं, आधी वर्ब शोधायचं, डन. हू हॅज डन दिस, आपण हू हॅज डन दिस हाच तर प्रश्न आहे आपल्याला, तर ऑब्जेक्ट शोधायचं कोण करतंय. मग धिस वर्क आहे, धिस वर्कला सुरुवातीला आणायचं, धिस वर्क. आपल्याला काय शोधायचंय इथे पॅसिव्ह वॉइस करताना, हू हॅज डन दिस वर्क, कोणाकडनं केलं जाते आपल्याला हे शोधायचंय. म्हणून आपण इथे काय करणार, लक्षात ठेवा ज्या वेळेस हू ने सेंटेन्सची सुरुवात होईल त्यावेळेस नेहमी पॅसिव्ह वॉइस होताना बाय हुम असा वापरायचंय. बाय हुम आपण विचारतोय हू हॅज डन दिस आणि आपण नंतर पॅसिव्ह वॉइस करताना विचारतोय कोणाकडून केले जाते. आधी म्हणतोय कोण करतंय हे, नंतर म्हणतोय बाय हुम, कोणाकडून केले जाते. म्हणून आपण बाय हुम वापरायचा आहे. बाय हुम दिस वर्क. आता हे दिस वर्क लिहिलं पण इथे बघा हॅज आलाय आणि वर्बचा थर्ड फॉर्म आहे. हे होतं प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये हॅज वर्बचा थर्ड फॉर्म प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्ट वापरताना आपण काय करायचो, हॅव हॅज हॅड वर्बचा थर्ड फॉर्म आला असेल तर काय करायचो, बिन वापरायचो, BEEN. तर इथे पण तेच करायचंय. बाय हुम दिस वर्क, पुन्हा परत हॅज वापरला आणि बिन डन, शेवटी क्वेश्चन मार्क. बाय हुम दिस वर्क हॅज बिन डन. ओके, म्हणजेच हॅज वापरलं, बिन वापरला आणि डन. हा रूल तर सेम आहे, बिन वापरायचा आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये जर प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल तर. नंतर व्हेन डिड यू डू दिस वर्क, पुन्हा परत इथे शोधा वर्ब.
डू. दिस वर्क झाला ऑब्जेक्ट, यू झाला सब्जेक्ट आणि डीड आलाय म्हणजे आपण इथे पास्ट टेन्स दाखवतोय. म्हणून पास्ट टेन्सचा सिंपल पास्टचा कसा करणार, पॅसिव्ह वॉइस आधी धिस वर्क सुरुवातीला लिहू शकतो. वेन आहे तसा लिहायचा, कारण इथे हू नाही. हू असतं तर बाय होम लिहिलं असतं, पण वेन आला तर वेन. डीडच्या ऐवजी वॉज वापरतो. लक्षात ठेवा, आपण आठवा तुम्ही पॅसिव्ह वॉइस करताना जर सिंपल पास्ट सेंटेन्स होता आपण त्यावेळेस वॉज वापरायचो. वेन वॉज ऑब्जेक्टला सुरुवातीला आणलं. वेन वॉज दिस वर्क, वेन वॉज दिस वर्क आणि वॉज नंतर काय करायचं, वॉज द थर्ड फॉर्म डन. वेन वॉज दिस वर्क डन बाय, यू ला शेवटी न्या, बाय यू आणि त्याचा क्वेश्चन मार्क. ओके, ऑलराईट. वेन वॉज दिस वर्क डन बाय यू. ऑलराईट. नेक्स्ट बघूया हू. पुन्हा हू आलाय. हू आला तर लक्षात ठेवा सुरुवात फक्त बाय हुम ने करायची आहे. कोण करतंय, कोणाकडनं केली जाते, बाय हुम. दिस बुक, हू रोट दिस बुक, मग बाय हुम दिस बुक, बाय हुम दिस बुक. आणि हे तुम्ही बघा हू रोट दिस बुक्स, इथे बघा रोट हा काय आहे, वर्बचा सेकंड फॉर्म. हा कधी वापरतो, सिंपल पास्ट मध्ये, याच्या व्यतिरिक्त कुठे वापरला जात नाही. म्हणून बाय हुम दिस बुक वॉज रिटन. एक छोटीशी मिस्टेक झाली, आपण इथे बाय हुम नंतर बाय हुम दिस बुक वॉज रिटन आणि शेवटी क्वेश्चन मार्क राहिला. बाय हुम दिस बुक वॉज रिटन. नंतर लास्ट सेंटेन्स वेन विल दे अनाउन्स द रिझल्ट. इथे विल आलाय, विल आहे आणि वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे. असं कधी होतं, सिंपल फ्युचर मध्ये शाल विल प्लस वर्बचा फर्स्ट फॉर्म. मग आता हे सिंपल फ्युचरचा क्वेश्चन आहे, काय करणार, सिंपल आपण सिंपल फ्युचरचा पॅसिव्ह वॉइस करताना शाल विल आणि बी वापरायचो. इथेच करायचं. आधी आपण वेन घेणार, वेन विल लिहिणार, वेन विल द रिझल्ट बी वापरलाय कारण शाल विल आहे. वेन विल द रिझल्ट बी आणि वर्बचा थर्ड फॉर्म अनाउन्स्ड. आपण काय केलं, रिझल्टला सुरुवातीला आणलं. वेन विल द रिझल्ट बी अनाउन्स्ड आणि देला शेवटी न्यायचं, त्याचा बाय करायचा, बाय देन. ओके. नंतर नेक्स्ट व्हॉट डिड ही से. आता आपण इथे असं करूया, प्रश्न राहू द्या साईडला. डिड ही से, डिडला काय म्हणतो आपण, मग सेचं काय होणार, सेड. थर्ड फॉर्म होणार आणि बाय हिम करणार आपण. बाय हिम म्हणजे हिला शेवटी देणार, ही से आणि हिला शेवटी नंतर हिम होणार, म्हणून वॉजचा थर्ड फॉर्म पण करतो आपण. इथे डिड आलाय म्हणून आपण इथे काय वापरणार, वॉज. व्हॉट डिड ही से, व्हॉट नंतर इथे डिड आलाय म्हणून वॉज आणि सुरुवातीला व्हॉट वॉज सेड बाय हिम. ओके, हा झाला पॅसिव्ह वॉइस. म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की तुम्ही WH वर्ड बाजूला करून साधं सेंटेन्सचे पॅसिव्ह वॉइस करून नंतर सुद्धा WH वर्ड आणि हेल्पिंग वर्ड अटॅच करू शकता. पुढचं बघा, हाऊ डू यू राईट द स्टोरीज. मग द स्टोरीला सुरुवातीला आणायचंय. ओके, द स्टोरीज. नंतर इथे हाऊ डू यू राईट द स्टोरीज, यू ला शेवटी न्यायचंय. मग राईट काय आहे, फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब. इथे डू वापरलाय म्हणजे ते सिंपल प्रेझेंट सेंटेन्स आहे, म्हणून काय करायचं, स्टोरीज. राईटचं काय होणार, रिटन. द स्टोरीज रिटन, यू ला शेवटी येणार काय होणार, बाय यू आणि क्वेश्चन मार्क. मग हाऊच्या जागी काय वापरायचंय, हाऊ आर. थोडस जरा स्पेस कमी पडते, हाऊ आर द स्टोरीज रिटन बाय यू. इथे आर का वापरला, कारण इथे प्लुरल आहे. द स्टोरीज हे प्लुरल आहे म्हणून हाऊ आर द स्टोरीज रिटन बाय यू. हाऊ डू यू राईट द स्टोरीज, तो स्टोरी कशा प्रकारे लिहितो,
आणि तुझ्याकडून स्टोरी कशा प्रकारे लिहिली जातात सेम आहे. प्रश्नाचा अर्थ बदलत नाहीये, फक्त आपण कर्म आणि म्हणजे ऑब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या आतला बदल करतोय. हाऊ आर द स्टोरी रिटन बाय यू. तर अशा प्रकारे आपण इंटरोगेटिव्ह सेंटेन्स डब्ल्यू एच टाईपचे जे क्वेश्चन आहेत त्यांचाही पॅसिव्ह वॉइस करू शकतो. खूप काही बदलत नाहीये, फक्त डब्ल्यू एच वर्ड ऍड झालाय, बाकी सेंटेन्स आहे तसं असतं. आपण त्याचा सेंटेन्सचा टेन्स ओळखून आपण पॅसिव्ह वॉइस करू शकतो. लक्षात ठेवा, ॲमिजार आणि क्रियापदाला ING असेल तर बिईंग वापरायचं आहे. जर हॅव हॅज हॅड असेल तर बीन वापरायचं आहे पॅसिव्ह वॉइस करताना, आणि शाल विल असेल तर बी वापरायचं आहे. बस एवढंच आहे, एवढाच बदल आहे. आणि एक छोटीशी गोष्ट, जर हू आला असेल, हूने जर क्वेश्चन सुरुवात झाली तर बाय होम वापरायचं आहे पॅसिव्ह वॉइस करताना. आपण हू आहे तसं लिहू शकत नाही. बाकीचे वेन नंतर हाऊ वॉट हे डब्ल्यूएच वर्ड आहे तसे लिहू शकता पॅसिव्ह वॉइस करताना, पण हूचा फक्त बाय होम होतो. कारण याचा अर्थ असा आहे की हू म्हणजे कोण आणि बाय होम म्हणजे कोणाकडून. आपल्याला तेच तर बदलायचं आहे, पॅसिव्ह वॉइस करायचं आहे, म्हणून आपण असं करणार. तर तुमच्यासाठी एक टास्क आहे, हे जे काय आपण क्वेश्चन्स बघितले आतापर्यंत, तुम्ही सुद्धा टेक्स्टबुकमध्ये किंवा अजून कुठेही तुम्हाला जेवढे टाईपचे सेंटेन्सेस भेटतील सॉल्व करा. आणि सॉल्व केल्यानंतर तुम्हाला जर डाऊट असतील की हे कशा प्रकारे केलंय, हे असंच का केलं, तर ते तुम्ही क्वेश्चन्स पाठवा आपल्या ग्रुपमध्ये आणि आम्ही त्यांना आन्सर करू. ओके, तर थँक्यू अँड हॅव अ गुड डे.